स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मी जे काही नवीन नवीन व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहे, जसं की विविध योजना, चालू घडामोडी, ज्या जॉब वॅकन्सी निघतात त्याबद्दल, ज्या की तुमच्या खूप फायद्याच्या आहेत मित्रांनो. जसं की तुमच्या घरात कोणी जवान कोणी मुलगा असेल तर त्याच्यासाठी जॉब वॅकन्सी तुमच्यासाठी महत्त्वाची. तुम्ही जर का वयस्कर असेल तर तुमच्यासाठी चालू घडामोडी ज्या रोजच्या जीवनामध्ये आवश्यक आहे त्या खूप महत्त्वाच्या आहे. तसंच तुमच्या घरामध्ये काही व्यक्ती असतात की ज्यांना विविध योजनांचा लाभ भेटतो. तर मित्रांनो, तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्ही असं सर्व माहिती सविस्तरमध्ये जाणून घेसाल. आणि या सविस्तर माहितीबद्दल तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला विविध योजनांचा लाभ मिळेल. तर मित्रांनो, आपण आज बघणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, सरकारने घोषित केलं की प्रत्येक कुटुंबाला 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत मिळणार आहे. तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, 3 गॅस सिलेंडर म्हणजे ही काही लहान गोष्ट नाही आहे. आज एक सिलेंडरची किंमत जवळपास ₹1000 आहे. तुमचं असं वर्षाला ₹3000 वाचणार आहे. तर मित्रांनो, हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन महत्त्वाच्या योजनांचा पूर्णपणे सविस्तर माहिती जाणून घ्या आणि आपला स्वतःचा फायदा करून घ्या, ही माझी इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण बघू की प्रत्येक कुटुंबाला मिळणार 3 गॅस सिलेंडर. म्हणजेच तुम्हाला जे गॅस सिलेंडर मिळणार आहे ते तुमच्या रेशन कार्डवर अवलंबून आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की रेशन कार्ड हे 3 प्रकारचं असतं. व्हाईट कलरचं राहतं म्हणजे पांढरं, केशरी आणि पिवळं. तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे मित्रांनो, की तुम्हाला जे गॅस सिलेंडर मिळणार आहे हे तुमचं कुठच्या प्रकारचं रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवर डिपेंड आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटी, जे की तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला विविध योजनांचा मी लाभ देऊ शकेल. मग मित्रांनो, तुम्ही बघा, हे जे रेशन कार्ड आहे या रेशन कार्डवर जे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या रेशन कार्डसाठी जी पात्रता आहे ती अशी आहे की ज्या कुटुंबाचे केशरी व पिवळे रेशन कार्ड आहे तेच कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतील. म्हणजेच जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की पांढरं रेशन कार्ड ज्यांचं जास्त उत्पन्न आहे त्यांचं असतं, तसेच जे नोकर वर्ग आहेत त्यांचं देखील पांढरं रेशन कार्ड असतं. तर त्यामुळे मित्रांनो, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. पण ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांना या योजनेचा नक्की लाभ मिळेल. तर मित्रांनो, अजून फॉर्म भरणं सुरू झालेलं नाही, म्हणजेच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. पण मित्रांनो, हळूहळू प्रत्येक योजनेची अंमलबजावणी होणं सुरू झालेलं आहे. जसं की तुम्ही बघू शकता की आता मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना, तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनाचे फॉर्म भरणं चालू झालेले आहे. तसेच आता येणाऱ्या विविध योजनाचे देखील फॉर्म सुरू होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही या योजनेचे फॉर्म भरा आणि जास्तीत जास्त फायदा करून घ्या, हीच माझी इच्छा आहे. मग मित्रांनो, ह्या योजनेसाठी आपण जर कधी बघितलं तर अटी व शर्ती हे देखील अजून निश्चित करण्यात आलेली नाही. पण आपण वरवर बघितलं तर ह्या योजनेसाठी निश्चित अटी व शर्ती नक्की या 3 अटी असतीलच मित्रांनो, की तुमचं महाराष्ट्राचं रहिवासी असायला पाहिजे, तुमचे बँकेत खाते पाहिजे, तुमचे रेशन कार्डमध्ये नाव असायला पाहिजे. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहे मित्रांनो, या तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. या बेसिक गोष्टी तर मित्रांनो तुमच्या अटी शर्ती तुमच्या जवळ लागेलच मित्रांनो. आपण हे जे अटी शर्ती बघितले मित्रांनो, ही जनरल अटी शर्ती आहे, जे की अजून आपण सांगू शकत नाही. पण आपण सामान्यपणे सांगितलं की अशा शर्ती राहतील की तुम्हाला जे काही योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तर मित्रांनो ही योजना महाराष्ट्राची आहे. तर तुम्हाला जे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायलाच पाहिजे, तुमचं बँकेत खातं असायलाच पाहिजे. बँकेत खातं असलं तरच तुम्हाला मित्रांनो गॅस सिलेंडर वगैरे, तसंच तुमचं रेशन कार्ड असलं, म्हणजे तुमचं रेशन कार्डमध्ये नाव असेल तरच तुम्हाला गॅस सिलेंडर भेटेल मित्रांनो. जसं की तुम्हाला माहिती आहे की रेशन कार्डशिवाय या योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण की रेशन कार्ड पिवळं किंवा पांढरं किंवा केशरी असे 3 असतात. तर ह्या पांढरं रेशन कार्ड सोडून पिवळं आणि केशरी रेशन कार्डवर तुम्हाला फायदा मिळेल. आणि तुमचं या रेशन कार्डवर नाव असणार नाही तर तुम्हाला या योजनेचा देखील मित्रांनो फायदा मिळू शकत नाही. तर तुमचं नाव या रेशन कार्डमध्ये असणं आवश्यक आहे. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीफार माहिती मिळाली. ज्यावेळेला ह्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती प्रकाशित होईल मित्रांनो, तेव्हा मी तुम्हाला पूर्ण माहिती तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला या योजनेतल्या एकूण एक लहान लहान गोष्टी तुम्हाला सांगेल की योजनेसाठी पात्रता काय आहे, तुम्ही याचा लाभ कसा घेऊ शकता, तुम्ही फॉर्म कसा भरू शकता. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला या योजनेबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर आपल्या चॅनल डिसन नॉलेजला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हाही या योजनेचं प्रकाशन होईल तेव्हा मी तुम्हाला या योजनेबद्दल जास्तीत जास्त माहिती सांगेल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल. तसंच मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही व्हिडिओ शेअर केले आहे,
जसं की मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयश्री योजना, हे व्हिडिओ देखील मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती मिळू शकता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जे कोणी लाभार्थी आहे त्यांना जास्तीत जास्त माहिती मिळायला मिळेल, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील. तसंच मित्रांनो तुम्ही आपले ही व्हिडिओ शेअर करू शकता म्हणजे तुमच्या भाऊ-बंधकी नातलगांमध्ये आणि त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळवून देऊ शकता. तर मित्रांनो आशा करतो तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि आपल्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच काही ना काही फायदा झाला असेल. जेव्हा कधी मित्रांनो ह्या योजनेचा नवीन जी-आर प्रकट होईल म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जो जी-आर येईल त्यावेळेला मी तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला एकूण एक गोष्ट सविस्तरपणे समजावण्याचा प्रयत्न करेल. आशा करतो मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल दिसन नॉलेज सिटीला सबस्क्राईब करा म्हणजे मला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळेल आणि मी तुमच्यासाठी जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही त्या माहितीचा उपयोग करून जास्तीत जास्त ज्या काही सरकारी योजना आहे किंवा जे काही चालू घडामोडी आहे किंवा या योजनांचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घेऊ शकाल. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचं मनस्वी आभार मानतो. धन्यवाद मित्रांनो.